नमस्कार. महिलांच्या प्रश्नावर ठाम भूमिका. प्रभाग क्रमांक 3 साठी पूजा योगेश केकडे यांचे शक्ती प्रदर्शन. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 3 साठी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करत पूजा योगेश केकडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिलेल्या मुलाखतीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडून आल्यास महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्णय व्यक्त केला. पूजा केकडे म्हणाल्या, मी जर निवडून आले तर सर्वप्रथम महिलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यावर भर देईन. प्रभागात पाण्याची गंभीर प्रश्न, सतत होणारी लोड शेडिंग तसेच गटारी व ड्रेनेजच्या समस्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ठोस उपाययोजना राबवण्यात येतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या सक्रिय सहभागाचा उल्लेख केला. मी आवर्जून विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. सण, उत्सव, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये आमचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे. अशा उपक्रमामुळे समाजातील एकोपा वाढतो आणि तरुण व महिलांना प्रोत्साहन मिळते असंही त्यावेळी त्यांनी नमूद केलं. यावेळी योगेश केकडे, अविनाश शिंदे, जगदीश मंडळीकर, विश्वनाथ स्वामी, धनंजय कोतम, राजश्री पोकाळे, सुमित पोकाळे, स्वाती क्षीरसागर, रामेश्वर पराणकर, औदुंबर कालेकर, सूर्यकांत कालेकर आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या जोरदार पाठिंब्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण पाहाव्यास मिळालं. स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा, युवकांसाठी संधी आणि सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत नागरिकांचा विश्वास व पाठिंबा मिळाल्यास प्रभाग 3 चा चेहरामोहरा बदलण्याची प्रामाणिक प्रयत्न केले जातील असा विश्वास पूजा केकडे यांनी यावेळी व्यक्त केला. मी सौ पूजा योगेश केकडे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारीसाठी अर्ज दिलेला आहे. तर माझी एवढी इच्छा आहे की मला ह्यांचं तिकीट भेटावं आणि मी जे महिलांच्या अडचणी आहेत ह्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. काही जणांची पाण्याची समस्या, लाईट काम किंवा जे काय ड्रेनेजचे काम आहे त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करेन. काय काय कामं केली समाज उपयोगी? काही नाही, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या समाजामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि बाकी लहान मुलांचे जे कार्यक्रम घ्यायचे त्याच्यामध्ये पण सहभाग होता. प्रभागातील कोणत्या 3 समस्या तुम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न कराल? आमच्या प्रभागामध्ये आधी पाण्याची समस्या होती पण आत्ता सध्या तरी नाही आहे. जास्त करून ड्रेनेज लाईन आहे, ह्याचा प्रॉब्लेम जास्त आहे. तर हे दूर करण्याचा प्रयत्न करेन मी.